अद्यैव मे विशतु मानसरागः प्राण प्रयाण समये कपवात पित्तै कंठावरोदन विदु स्मरणं कुतस्तु कंठावरोदन विदु स्मरणं कुतस्तु
श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। दत्तात्रेय भगवान की जय। श्री चक्रपाणि भगवान की जय। श्री गोविंद प्रभु भगवान की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान की जय। श्रीमद भागवत कथा दुसऱ्या वर्षीचा आजचा दुसरा दिवस. काल आपण कथेची प्रस्तावना ऐकली. खर तर भागवत हा हिंदू धर्माचा आत्मा आहे. जो जो स्वतःला हिंदू म्हणवतो त्या माणसाला भागवताशिवाय पर्याय नाही, गीतेशिवाय पर्याय नाही. पण कधी कधी असं होतं आपल्या भागात नाही परंतु बऱ्याच ठिकाणी महानुभाव पंथामध्ये भागवत महानुभावात नसतं अशा प्रकारच्या शंका निर्माण होतात. खरं तर हे चुकीचं आहे. अर्ध बरोबर आहे, अर्ध चुकीचं आहे. अर्ध बरोबर यासाठी आहे की श्रीमद भागवतामध्ये कृष्ण सोडून या कथा आलेल्या आहेत. त्या सर्व कथा महानुभावांच्या भागवतामध्ये नसतात. खर तर त्या भागवताची सुरुवात अशी झालेली आहे. अंब ऋषी हा विष्णूचा भक्त असतो आणि या अंब ऋषींनी तपश्चर्या केलेली असते. सत्शील सदाचरणी असा अंब ऋषी. एकादशीचं महत्व सांगतात. एकादश धरलेली अंब ऋषी आणि पारण सोडण्यासाठी आमंत्रण दिले दुर्वास ऋषीला. म्हटले उद्या माझी एकादशी सुटते, तुम्ही जेवायला या. ठीक आहे. दुसरा दिवस उजाडला, पारण्याची वेळ. आता पारण त्यावेळेला सोडावं लागतं ज्या वेळेला एकादशी संपली आणि द्वादशी सुरू झाली. त्याच वेळेला पारण करावं लागतं, म्हणजे जलग्रहण करावं लागतं किंवा थोडस काहीतरी खावं लागतं. एकादशी सोडणे असं म्हणतात. ती विधी आहे. अन्य राठीमध्ये ती विधी आहे. आता दुर्वास ऋषीला यायला वेळ झाला. अंब ऋषी वाट पाहून थकले आणि अंब ऋषींनी तुळशीचं पान तोंडामध्ये टाकलं, उपवास सोडला बा. या अर्थानं गंमत अशी झाली, उपवास तर सुटला. इतक्यात ऋषी दुर्वास आले आणि त्यांनी पाहिलं अंब ऋषी तोंडामध्ये काहीतरी घेतून चावतोय. मला आमंत्रण दिलेलं आहे भोजन करण्यासाठी आणि यजमान खुशाल जेवण करून मोकळा. हे बरोबर नाही. दुर्वास ऋषीला प्रचंड राग आला. एरवीच असं सांगतात की दुर्वास ऋषी म्हणजे प्रचंड क्रोधिष्ठ माणूस. आणि मग दुर्वास ऋषीने शाप दिला. जाय म्हटले तुला खायचं पडलं, तुला 10 जन्म घ्यावा लागतील. तू म्हणे हे काय गडबड झाली आता. चांगलं करता म्हणजे बरं करता ब्रह्महत्या. एक तर मी एकादशी करतो, विष्णूची भक्ती करतो, देवतांची भक्ती जास्तीच असते. त्याच्यात सोडवायला देवता सुद्धा येणं मुश्किल असतं. शेवटी ऋषीचा श्राप खरा ठरला. विष्णूने 10 अवतार घेतले. 2 जलचर, 2 पंचर, 2 विप्र, 2 राजे, बौद्ध और कलंकी, अवतार भये अंब ऋषी के काजे. असं ती कथा सांगितल्या जाते. 2 जलचर, 2 अवतार जलचर आहेत. कच्छ आणि मच्छ. कच्छ अवतार आणि मच्छ अवतार
असं भागवतात त्याचं वर्णन आलेलं आहे. दो बंचर, बंचर म्हणजे वनामध्ये राहणारे, वराह आणि नरसिंह. दो बंचर, दो जलचर, दो बंचर, दो विप्र. विप्र म्हणजे ब्राह्मण. एक वामन अवतार हा विप्र आहे, ब्राह्मण आहे. आणि दुसरा परशुराम हाही ब्राह्मण आहे. दो जलचर, दो बंचर, दो विप्र, दो राजे. त्या राजामध्ये एक राम अवतार आहे आणि दुसरा बलराम आहे. बलराम हा विष्णूचा अवतार सांगितलेला, कृष्ण नव्हे. 8 झाले. दो राजे, बौद्ध और कलंकी 9 आणि 10. अवतार भय अंब ऋषी के काजे. अंब ऋषीचा शाप दूर करण्यासाठी विष्णूनं हे 10 अवतार घेतले आणि त्याचं वर्णन भागवतामध्ये येतं. पण तिथे रामानंतर कृष्णाचा उल्लेख आलेला आहे. मानव पंथाला फक्त कृष्ण पाहिजे आणि कृष्ण त्या 10 मधला नाही आहे, लक्षात ठेवा. ही एक त्यातली महत्वाची गोष्ट आहे. कृष्ण या सगळ्यांच्या वेगळा आहे आणि म्हणून भागवतामध्ये कृष्णाचं वर्णन जे आहे, यथोचित वर्णन, ते आपल्याला लवकर सापडत नाही. म्हणून भागवत महानुभावांनी नाकारलेलं आहे, दुसरं काहीच कारण नाही. पण भागवतामधल्या कृष्ण भगवंताच्या ज्या लीळा आहेत त्या लीळांमध्ये आणि चक्रधर प्रभूंनी ज्या श्रीकृष्ण भगवंताच्या लीळा सांगितल्या, या लीळांमध्ये काहीच फरक नाही, सेम टू सेम आहे. आणि म्हणून तिथून महानुभावांचं भागवत सुरू. श्रीकृष्ण भगवंताच्या आई वडिलांची तपश्चर्या इथून महानुभावांच्या भागवताला सुरुवात होते. आणि म्हणून महानुभावांचं भागवत नाही असं कोण म्हणतो? महानुभावाला तर कृष्ण चरित्राने वेध लावलेला आहे. तुम्ही बघा, कितीतरी काव्य कृष्ण भगवंतावर आहेत, कितीतरी काव्य आहेत, महाकाव्य आहेत. कृष्ण भगवंत भगवान गोपाळ कृष्णाचा आवडता, भगवान चक्रधर प्रभूंचा आवडता विषय म्हणजे कृष्ण भगवंत. लक्षात घ्या, लीळा चरित्र जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा लीळा चरित्रात पूर्वार्धामध्ये हरिपाळ देवाच्या देहाचा स्वीकार केल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी हरिपाळ देवाला गोपाळाची आन घालण्याचं व्यसन आहे. म्हणजे गोपाळ कृष्ण भगवंताची आन समोर या समोर बस, म्हणजे मागचे मागे बसतात या समोर. गोपाळ कृष्णाची आन घालण्याची त्यांना सवय आहे. मद्याचं वचन आहे आणि गोपाळ कृष्ण भगवंताची आन, ती आन भगवंत घालतात चक्रधर भगवंत. किती प्रेम आहे लक्षात घ्या. महानुभावांचं कृष्णावर इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे की ते कृष्णाला तर कृष्ण म्हणतातच, पण दत्तप्रभूलाही कृष्ण म्हणतात, चक्रपाणी भगवंतालाही कृष्ण म्हणतात, गोविंद प्रभू बाबालाही कृष्ण म्हणतात आणि चक्रधर भगवंतालाही कृष्ण म्हणतात. एवढं महानुभावांचं प्रेम आहे. सूत्रपाठ ग्रंथामध्ये दुसरं प्रकरण आहे पूर्वीच्या नंतरचं. पहिलं प्रकरण पूर्वी आणि दुसरं प्रकरण पंचकृष्ण. 5ही कृष्ण आहेत महानुभावांचे, लक्षात घ्या. मग कृष्णावर इतकं प्रेम आहे चक्रधर भगवंताचं प्रत्यक्षात. मग कृष्णाच्या लीळा का नकोय? पाहिजेत आम्हाला. जगन्मान्य अवतार आहे आणि म्हणून नाम सांगताना खरं पाहिलं तर सगळ्यात अगोदर दत्तात्रय प्रभूचं नाम सांगायला पाहिजे चक्रधर भगवंतांनी. नाही, तसं नाही केलं. का? लीळा चरित्रामध्ये वर्णन येतं. महादाईचा प्रश्न विचारते आणि महादाईसाच्या प्रश्नापासून लीळा चरित्राची सुरुवात होते. लक्षात ठेवा, म अक्षरापासून. मी माता भगिनींना नम्र विनंती करीन, तुमचं नाव, स्त्रियांचं नाव पहिले लीळा चरित्रामध्ये आलेलं आहे. पहिलं नाव. मराठीचं लिखाण होत असताना पहिल्यांदा म लिहिला
तर तो महदंबेचा आहे. मगरीचा नाही, महदंबेचा. महदंबे पुसले. महदंबा विचारते चक्रधर भगवंताला, जीजी या मार्गाशी कवन आधी. लक्षात घ्या, महानुभाव पंथाच्या या ग्रंथामध्ये किती महत्वाची गोष्ट आहे. स्त्रियांची किती बाजू भक्कम आहे, किती मजबूत आहे. एका स्त्रीच्या नावानं ग्रंथाची सुरुवात झालेली आहे. महदंबे पुसले. महदंबा विचारते देवाला, जीजी या मार्गाशी कवन आधी. आणि चक्रधर भगवंत सांगतात, बाई या मार्गाची श्री दत्तात्रय प्रभू अधिकारण. श्री दत्तात्रय प्रभू अधिकारण आहे. खरं पाहिजे कृष्ण भगवंत वेगळाच अवतार आहे. स्वयं ज्ञान शक्ती स्वीकारलेली कृष्ण भगवंतानी, दत्त भगवंतानी स्वयं ज्ञान शक्ती स्वीकारलेली आहे. परंतु मानवा पंथाची परंपरा दत्त भगवंतापासून सांगतायत. चक्रधर भगवंत, दत्त भगवंताचे शिष्य चक्रपाणी भगवंत, चक्रपाणी भगवंताचे शिष्य गोविंद प्रभू बाबा, गोविंद प्रभू बाबांचे शिष्य चक्रधर भगवंत, असा तो क्रम आहे ज्ञान परंपरेचा. आणि म्हणून मानवा पंथाचा मूळ जो आदी आहे तो दत्त भगवंत आहे. खर तर या भारतातल्या सगळ्या संप्रदायाचा मूळ जो आहे तो दत्त भगवंतच आहे. संत ज्ञानेश्वर परंपरेमध्ये, जे वारकरी परंपरेमध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, सकळ सिद्धांचा आदिनाथ गुरु आहे, म्हणजे दत्तात्रय प्रभू भगवंत आहे. वारकरी संप्रदायात सुद्धा, कुठलाही संप्रदाय असो, नाथ संप्रदाय, वारकरी सांगतात नाथ संप्रदाय हा पूर्वी नाथ संप्रदाय होता संत ज्ञानेश्वरांपर्यंत, आणि संत ज्ञानेश्वरांपासून वारकरी संप्रदाय त्याला नाव पडलेलं आहे. पूर्वी नाथ संप्रदाय. आणि नाथ संप्रदायाचं वर्णन या चरित्रामध्ये भरपूर प्रमाणामध्ये येतं, खूप प्रमाणामध्ये येतं. मग एवढं असताना कृष्णावर प्रेम आहे. पहा, लक्षात ठेवा, दत्त भगवंताला मागे ठेवलं आणि सर्वत्र श्री चक्रधर प्रभू निरूपण करत असताना माहिमपट्ट्याला वर्णन करतात, माहिमपट्ट्याला सांगतात, तेव्हा कुठे परमेश्वर मला दाखवा. तेव्हा पूर्वी प्रकरण झाल्यानंतर कुठे परमेश्वर असं म्हटल्यावर त्या माहिमपट्ट्यानं भगवंतानी पहिल्या नावाचा उच्चार केलाय. पंचकृष्ण, पहिला कृष्ण. पहिला कृष्ण कोण? खरं तर दत्त भगवंत सांगायला पाहिजे, नाही सांगितलं भगवंताने. जैसे द्वापरी श्रीकृष्ण चक्रवर्ती असं म्हणाले. ते म्हणजे अहो ते पूर ते गेले, ते युग गेले, सगळं संपलं. भगवंतानं पुराचा त्याग केला, त्याला सगळं माहित होतं माहिमपट्ट्याला. महापुराण ग्रंथ त्यांनी वाचलेले होते, भागवत त्याला पाठ होतो, त्याला माहित होतं सगळं. भगवान गोपाल कृष्णाने देहत्याग केलेला आहे प्रभास क्षेत्री. ते म्हणले गेले ते. मग सर्वत्र श्री चक्रधर प्रभू म्हणतात, जैसे सह्याद्री श्री दत्तात्रय प्रभू. ते म्हणतात तुम्ही दत्त प्रभू भगवंत हे परमेश्वर अवतार असं सांगता, पण त्यांचं दर्शनच नाही ना. ते अमोघ दर्शन. कशी सेवा करावी त्यांची, कसं जवळ जावं, कसं पाणी द्यावं त्यांना, कशी पट्टी टाकावी, काय त्यांना भोजन कसं जेवू घालावं, ते दर्शन जर देत नाही तर काय करावं. अमोघ दर्शन आहे. म्हणजे ठीक आहे, तिथे प्रॉब्लेम आहे. मग सांगतात चक्रधर भगवंत, जैसे द्वारावती श्री चांगदेव राऊ. म्हणजे द्वारावतीचे जे चांगदेव राऊ आहेत ते परमेश्वर आहेत. अहो म्हणले पण त्याला माहित होतं कामाख्या निमित्ताने परित्याग केला, त्यांचं दर्शन कसं घ्यायचं, त्यांची सेवा कशी करायची, नाहीत ना ते. देह त्यागला त्यांनी, द्वारकेला कामाख्याच्या निमित्ताने देहाचा त्याग केला. कुठे गेले ते त्याला माहित नव्हतं माहिमपट्ट्याला. म्हणजे मग जैसे रुद्रपुरी श्री गुंडमराव यांची सेवा करा, त्यांचं दास्य करा. ते म्हटले देवा वेळी पिशी मूर्त, ती काय करू देईल सेवा दास्य, काय सेवा दास्य करू देईल. अनाथाचा नाथ आहे, गोष्ट खरी आहे, परंतु वेळा पिसा अवतार स्वीकारलेला आहे. कसे सेवा दास्य करू त्यांची हे सांगितल्यानंतर भगवंत म्हणतात, जैसे प्रतिष्ठानी. हे म्हणजे आम्ही स्वतःची मांडी थापटली भगवंतानी, असे महानुभावांचे पंचकृष्ण. महानुभावांना कृष्ण शब्दाला वेळ लावलेला आहे, लक्षात ठेवा. कृष्ण, आमच्या महानुभावांचे कितीतरी ग्रंथ कृष्ण भगवंतावर आहेत.
कितीतरी ग्रंथ तुम्ही पाहिल्यानंतर लक्षात आरतीचा भाग जर तुम्ही बघितला, दररोजच्या आरत्या म्हणताना तुम्ही त्याच्यातल्या कितीतरी आरत्या अर्ध्याच्या वर आरत्या कृष्ण भगवंतावरच्या आहेत. 2 नंबरला दत्तात्रय भगवंताच्या, 3 नंबरला चक्रधर भगवंताच्या, 4 नंबरला गोविंद प्रभू बाबा आणि 5 नंबरला चक्रपाणी भगवंत. सगळ्यात कमी आरत्या पहा तुम्ही कृष्ण भगवंतावर. कारण वेळ आहे कृष्णाचं, प्रेम आहे कृष्णावरती. कारण कृष्णम वंदे जगद्गुरुम, हा जगाचा गुरु आहे. कृष्णाकडे बघितल्यानंतर याचं चरित्र अलौकिक आहे, लक्षात ठेवा. आणि हा कृष्ण जेव्हा अवतरित होतो त्याच्याच भाषेत जर सांगायचं म्हटलं तर तो काय म्हणतो, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सदाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. कृष्ण जिनका नाम है, गोकुल जिनका धाम है. कृष्ण जिनका नाम है, गोकुल जिनका धाम है. ऐसे श्री भगवान को, ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है, बारंबार प्रणाम है. प्रणाम 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 प्रणाम. यशोदा जिसकी मैया है, नंद जी जिसके बाबा है. यशोदा जिसकी मैया है, नंद जी जिसके बाबा है. ऐसे श्री गोपाल को, ऐसे श्री गोपाल को बारंबार प्रणाम है, बारंबार प्रणाम है. प्रणाम 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 कृष्ण. संत सांगतात की त्याला वारंवार प्रणाम, पुन्हा पुन्हा प्रणाम. भगवान गोपाल कृष्ण श्रीमद भगवद्गीता सांगतात त्यावेळेला अर्जुन भगवंताला असाच नमस्कार करतो. नमः पुरस्तादत पृष्ठतस्ते नमोस्तुते सर्वत एव सर्व अनंत वीर्यामिति विक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वं. हे भगवंता, तुला पुढून नमस्कार, तुला मागून नमस्कार, तुला सर्वांगाने नमस्कार, सर्व बाजूनी नमस्कार. असा भगवान गोपाल कृष्ण, ज्याचं चरित्र अलौकिक आहे. महानुभावांनी सात्विक ग्रंथाचा विचार जर आपण केला, महानुभावांचे प्रमुख ग्रंथामध्ये लीळा चरित्र, स्मृतिस्थळ, गोविंद प्रभू चरित्र, अधिक हे 3 ग्रंथ झाल्यानंतर अधिक मूर्ती प्रकाश, शिशुपालवध,
उद्धव गीता, रुक्मिणी स्वयंवर नरेंद्राचं, सह्याद्री वर्णन, वत्साहरण, रुद्रपूर वर्णन आणि ज्ञान प्रबोध, एवढ्या ग्रंथामध्ये किती ग्रंथ कृष्णावरचे आहेत पहा. शिशुपाळवत कृष्ण भगवंतावरचा आहे, नरेंद्राचं रुक्मिणी स्वयंवर कृष्ण भगवंताचा आहे, त्यांच्यावरती आहे. उद्धव गीता कृष्ण भगवंतावरती, दत्त भगवंतावरती आहे, भागवतावर आधारित आहे. वत्साहरण भागवतावर आधारित आहे. 4 ते 5 ग्रंथ श्रीकृष्णावर आधारित आहे. मुख्य ग्रंथामध्ये इतकं प्रेम आहे कृष्ण भगवंतावरती. आणि म्हणून महानुभावांचं आराध्य दैवत आणि पहिला कृष्ण ज्याला म्हटलं जातं तो म्हणजे भगवान गोपाल कृष्ण. आणि कृष्णाचं वर्णन करत असताना भगवंताला सुद्धा महादाईचा प्रश्न विचारते आणि त्या प्रश्नामधून श्रीकृष्ण चरित्र बाहेर पडतं. महादाईसाला पुराण ऐकण्याची खूप हौस असते. ती पुराण ग्रंथ ऐकायला जाते. आपणही जातो की नाही, कथा कीर्तन प्रवचन भागवत रामायण वगैरे ऐकायला आपण जातो, ती जाते. परंतु आपण त्या गोष्टीमध्ये वाहून जातो, ती तशी नाही आहे. तिकडून ऐकून आल्यानंतर प्रत्येक गोष्ट स्वामीपाशी येते आणि टॅली करून घेते. जी पुराणी ऐसे बोलले ते साचजी. स्वामी चक्रधर महाराज म्हणतात खरं असेल तर साचबाई. आणि परत ती गोष्ट भगवंत सांगतात. किंवा ती जर तशी नसेल तर चक्रधर भगवंत म्हणतात बाई ते केवी जाणती, त्यांना काय माहितीये, ते कोणी सांगितले आम्ही सांगू. आणि मग भगवंत परत ती गोष्ट सांगतात, ती अशी आहे म्हणून सांगतात. आणि मग महाराजा म्हणते नेहमीची जी भगवंता मी माहितच नव्हतं, मला पुराणात मी ऐकलं, मला असं वाटलं असंच आहे, पण बरं झालं मी तुम्हाला विचारलं. प्रत्येक गोष्ट ती विचारून घेते. आणि म्हणून स्वामी श्री चक्रधर महाराज तुम्हाला सांगतो, बरेच लोक म्हणतात तिकडे जाऊ नये तिकडे जाऊ नये, हे ऐकू नये ते ऐकू नये. खरी गोष्ट आहे, ऐकू नये, पण कुणी ऐकू नये. स्वामी चक्रधर महाराज सांगतात बाई विषय व्यवस्था करू जाणे तयासी ऐकू ये. जो विषयाचं व्यवस्थापन करू शकतो त्याला ऐकायला अजिबात अडचण येत नाही. तो तिकून आल्यानंतर आपल्या ग्रंथाशी, आपल्या पंथाशी, आपल्या चरित्राशी, आपल्या शास्त्राशी त्याची टॅली करून बघतो, त्या माणसाला ऐकायला अडचण नाही. आलं का लक्षात? वाहत जाणाऱ्या माणसानं ऐकू नये. नाही तर मग कितीतरी देव, काल सांगितलं मी तुम्हाला, दगड उचलला का देव, कितीतरी देव निर्माण केले आम्ही आणि त्याच्यामुळे आम्ही वाहत चाललो. एकच देव खूप झाला ना, विचार करा. एक देव खूप नाही झाला का? त्याचं नाव कृष्ण आहे. महर्षी व्यास लिहितात, त्याचं वर्णन आलेलं आहे. गीतेमध्ये सुद्धा तो श्लोक आलेला आहे. एकम शास्त्रम देवके पुत्र गीतम, एको देवो देवके पुत्र एवो, एको मंत्रस्तस्य नामानि यानि कर्माप्येकं तस्य देवस्य जेवा. एकच शास्त्र आहे म्हणजे जगाच्या पाठीवर, एकच शास्त्र जे देवकीच्या पुत्रानं गायलेलं आहे, श्रीमद भगवद्गीता शास्त्र एकच आहे. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम, एको देवो देवकी पुत्र एवो. एकच देव आहे जगामध्ये, देवकीचा पुत्र कोण म्हणतं?